मला असं वाटतं की आज आपण जर विचार केला तर 36,585 कोटी रुपये आणि 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे। आणि हा जो आकडा आहे आत्तापर्यंतच्या झालेल्या कर्जमाफींमधला सगळ्यात मोठा आकडा आहे। सर्वात जास्त बेनिफिशरीज आत्तापर्यंतच्या कर्जमाफीमधले या कर्जमाफीत असणार आहे। त्यामुळे काही गोष्टी निश्चितपणे आपण केलेल्या आहेत की बँकिंग सिस्टीम जी आहे त्या बँकिंग सिस्टीमवर जर ताण आला आणि बँका जर त्या ठिकाणी अडचणीत आल्या तर उद्याच्या काळामध्ये आजच आपण पाहतोय मागच्या काळात नागपूरसारखी बँक, वर्धेसारखी बँक, बुलढाणासारखी बँक या बँका अडचणीत आल्यामुळे आज या जिल्ह्यांमध्ये कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याची संख्या ही मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे। आणि म्हणून बँकाही कशा प्रकारे वाचवता येतील, पण कर्जमाफी बँकेकरता नाही ती शेतकऱ्याकरता अशा पद्धतीनं याचं स्ट्रक्चरिंग आम्ही केलेलं आहे। आणि म्हणून हे आता 2 लाखाचं सांगतात, मागच्या काळामध्ये 2 लाखाच्यावर 2 रुपये झाले तरी यांनी कर्जमाफी दिलेली नाही। आम्ही मात्र वरचे पैसे भरले तर 2 लाख रुपये त्याच्या खात्यामध्ये भरतो आणि तेही 10% शेतकरी आहे। बाकी सगळे शेतकरी, मी एक्झॅक्ट आकडेवारी सभागृहात देईल, पण बहुतांश शेतकरी हे 2 लाखाच्या आतले शेतकरी आहेत आणि त्यांना सगळ्यांना आपण कर्जमाफी देतो। वारंवार 3-3 वेळा आपण कर्जमाफी करत असताना कुठेतरी कर्ज भरण्याची जी काही सिस्टीम आहे ती सिस्टीम ही कोलॅप्स होऊ नये की सरकार कर्जमाफी करणारच आहे अशा पद्धतीची भावना तयार होऊ नये म्हणून काही उपाययोजना याच्यात समितीने सांगितल्या, त्या उपाययोजना आपण केल्या। पण ही कर्जमाफी जशी पुढे जाईल तसं एक याच्यात उपसमिती केली आहे। मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि काही मंत्री त्या उपसमितीत आहेत। आम्हाला सगळे अधिकार या उपसमितीला मिळालेले आहेत। या उपसमितीच्या माध्यमातून ही कर्जमाफी पुढे जात असताना ज्या ज्या अडचणी येतील किंवा जिथे कुठे असं वाटतंय की शेतकऱ्यावर अन्याय होतोय किंवा काही बदल करण्याची आवश्यकता आहे ते सगळे अधिकार आम्हाला दिलेले आहेत। त्यानुसार त्या त्यावेळी योग्य निर्णय हे आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी घेऊ।